पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो अयोध्येमध्ये राम मंदिरावर धर्मध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्येमध्ये आगमन झालेलं आहे। योगी आदित्यनाथ यांच्याशी ते भेटले, स्वागत केलं आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा रोड शो अयोध्येमधून आपण पाहतोय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमधील मंदिराला भेट देण्यासाठी आलेले आहेत। त्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि याच आगमनाचे फोटो आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। श्री राम जन्मभूमी मंदिरावर भगवा ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फडकावतील आणि त्याच निमित्तानं त्यांचं अयोध्येमध्ये आगमन आणि त्याच दरम्यान त्यांचा हा रोड शो सुद्धा होतोय, जो आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय। हा ध्वजारोहण म्हणजे मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेचं प्रतीक असणार आहे आणि काही वेळातच हा सोहळा सुद्धा पार पडणारा आपण याची देही याची डोळा पाहणार आहोत। बरेच भाविक या निमित्तानं अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत, मात्र भाविकांना सध्या दर्शन बंद आहे। दुसरीकडे या ध्वजारोहण सोहळ्यासाठी आज 8,000हून जास्त निमंत्रितांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। काही वेळातच या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे। हा जो ध्वज आहे त्या ध्वजाची नेमकी वैशिष्ट्य कोणती होती आपण काही वेळापूर्वीच पाहिली जाणून घेतली आहेत। सध्याची दृश्य आपण पाहतो अयोध्येमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत योगी आदित्यनाथ यांनी केलं। दुसरीकडे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो आपण पाहतोय। बाजूला अयोध्येमध्ये अनेक नागरिक यावेळी उपस्थित आहेत, भाविक सुद्धा गर्दी करून असल्याचं पाहायला मिळतंय। बरं, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर आले आहेत। कडा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। अयोध्या नगरी आज पूर्णपणे सजून गेलेली आहे, कारण की हा धर्मध्वजारोहण सोहळा काही वेळातच पार पडणार आहे। त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येमध्ये भव्य रोड शो होतो आणि त्याचीही दृश्य आपण पाहतोय। ध्वजाची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत, जो ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे, आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। धर्मध्वजारोहणाचा जो सोहळा पार पडणार आहे त्याची आपण दृश्य पाहतोय। पॅराशूट फॅब्रिक पासून ध्वजाची निर्मिती करण्यात आलेली आहे। ध्वजाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत, धर्मध्वजारोहण सोहळ्याची वैशिष्ट्ये काय आहेत तो पाहतोय। ध्वजावर सूर्य, ओम आणि कोविदार या वृक्षांची चिन्ह सुद्धा असणार आहेत। तब्बल 11 किलो वजनाचा भव्य रंगाचा हा ध्वज असणार आहे। जसं ध्वजारोहण आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। पॅराशूट फॅब्रिक पासून या ध्वजाची निर्मिती करण्यात आलेली आहे। अतिशय आगळा वेगळा हा ध्वज आपण पाहणार आहोत काही वेळानंतर। ध्वजावर सूर्य, ओम आणि कोविदार। मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फूट स्तंभ उभारण्यात आले आहे। या स्तंभावर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंदी भगवा ध्वज आहे। आणि या संदर्भात आपण आणखी बोलणार आहोत। तुषार भोजनाचे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषारजी नमस्कार। आपण पाहतोय ध्वजाची जी वैशिष्ट्य आहेत, एक वेगवेगळेपण आहे, नुकतंच आम्ही प्रेक्षकांना सांगत होतो आणि आता नुकतंच नरेंद्र मोदी यांचं आगमन सुद्धा झालेलं आहे, आपल्या भावना? निश्चितच खूपच आनंदाचा क्षण हा आलेला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि इतका चांगला योग हा जुळून आलाय की आज आपल्या संस्कृतीची पुनर्स्थापना होते। प्रभू रामचंद्रांच्या मंदिरावरती धर्मध्वजाची स्थापना होते आणि ती सुद्धा हिंदू धर्म रक्षक आणि ज्यांनी हिंदू संस्कृतीला पुनर्वैभव प्राप्त करून दिलं अशा विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते या धर्मध्वजाची स्थापना होते। आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईलच, पण त्याचबरोबर या ध्वजासोबत रामरायांची कीर्ती, रामरायांचा इतिहास आणि हिंदू संस्कृती ही पुन्हा एकदा जगाच्या पटलावरती अधोरेखित होणार आहे। कारण हा ध्वज आपल्या संस्कृतीचा वाहक आहे। जी वैशिष्ट्ये आपण आता सगळी वर्णित केलेली आहेत, या वैशिष्ट्यांसह हा धर्मध्वज त्या ठिकाणी लागतोय। म्हणजे आपल्या द्वापार युगापासूनचा इतिहास आज पुन्हा एकदा लिहिला जातोय, पुन्हा एकदा नवीन पिढी समोर येतोय। द्वापार युगानंतर त्रेतायुगानंतर द्वापार युगानंतर कलियुग आलं, पण अशा परिस्थितीत सुद्धा आज रामरायांचा इतिहास मानवी जीवनापुढे किती आदर्श आहे आणि मानवी जीवनाला कायम प्रेरणा देत राहणारा हा रामरायांचा इतिहास आहे। त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा त्रेतायुगाची आठवण आपल्या सगळ्यांना होते
आणि रामरायांचा हा ध्वज हिंदू संस्कृतीला पुन्हा एकदा अधोरेखित करतोय. तो आनंदाचा क्षण थोड्याच वेळात आपण अनुभवणार आहोत. बरोबर दुपारी 12 वाजता पंतप्रधान महोदयांच्या हस्ते या धर्मध्वजाची स्थापना केली जाणार. अगदी तुषारजी, आपण पाहतोय की आत्ता नुकतंच मोदींचं आगमन झालेलं आहे. तिथे भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. याच संदर्भात याच प्रकरणावर आपला एखादा अनुभव आहे का अयोध्येमधला, जो आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो? हो, आहेच ना. कारण ज्या दिवशी रामरायांची प्राणप्रतिष्ठा झाली होती त्यावेळेला महाराष्ट्रातनं 400 साधू महंत निमंत्रित करण्यात आले होते आणि त्या आमच्या पूर्व पुण्याईनी आणि भाग्यानी त्या क्षणाचा, ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला त्या ठिकाणी लाभलं होतं. त्या दिवशी आम्ही रामरायांच्या प्राणप्रतिष्ठेला याची देही याची डोळा हजर होतो. आणि ज्या वेळेला रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली आणि संपूर्ण जगाचं लक्ष, सगळ्यांचे डोळे फक्त आणि फक्त रामरायांची मूर्ती पाहण्याकडे आसुसलेले होते, त्या क्षणी ज्या वेळेला रामरायांच्या समोरचा पडदा बाजूला गेला आणि रामलल्लांची मूर्ती जगासमोर आली, त्यावेळेचा क्षण हा निखळ आनंदाच्या पलीकडचा क्षण होता. सगळ्या साधू महंतांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त अश्रू ओघळत होते. त्या क्षणाला कुठलंही वाक्य सुचत नव्हतं, कोणतेही शब्द सुचत नव्हते. रामराया आणि रामभक्त हे तादात्म्य पावलेल्या स्थितीत पोहोचलेले होते. जणू काही आपल्या भगवंताची भेट आपल्याला प्रत्यक्ष घडली आहे. रामचंद्र आपल्या जीवनामध्ये आज आपल्या समोर याची देही हजर झालेत, अशी अनुभूती येत होती. एका मोठ्या संघर्षाच्या नंतर हिंदू समाजाने आपलं स्वप्न पूर्ण केलं. आपल्यावर झालेला अन्याय अत्याचार दूर करून पुन्हा आपल्या वैभवाला प्राप्त केलं. त्या क्षणाचा आनंद हा कोणत्याही शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही. इतका निखळ आनंद जीवनात जर कोणता मिळाला असेल तर तो परमोच्च आनंद होता सगळ्या उपस्थितांच्या आणि जे घरून दृश्य पाहत होते त्यांच्याही मनामध्ये. आणि आज त्या पूर्णावस्थेला परिपूर्ण अवस्था आज प्राप्त होते. कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कलशाचं स्थान हे सगळ्यात उंच असतं आणि कलशावरती जर कोणाचं स्थान असेल तर ते फक्त आणि फक्त ध्वजाचं असतं. आणि म्हणून अशा पूर्णावस्थेची परिपूर्ण अवस्था आज होते आहे आणि आज तो धर्मध्वज स्थापित होतोय. म्हणून आज सगळीकडे आनंदी आनंद आहे असं मी मानतो. अगदी आचार्यजी, बरोबर आहे. आपण जसा उल्लेख केलात की जेव्हा रामलल्लाची मूर्ती पहिल्यांदा पाहिली किंवा आम्ही सुद्धा इथून पहिल्यांदा जेव्हा डोळ्यांमध्ये साठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुद्धा अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा तो क्षण होता. दुसरीकडे आचार्यजी, तुम्ही जसा उल्लेख केलात की भाविक बरेच आहेत, सामान्य भाविकांना दर्शन बंद केलं गेलंय, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? असं आहे की प्रत्येक ठिकाणी व्यवस्था करावी लागते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोट्यावधी हिंदूंचं श्रद्धास्थान रामराय आहेत आणि आज ज्या वेळेला मंदिराची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर जर हे पूर्णपणे मोकळं ठेवलं असतं तर तिथली व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. कारण जिथे भावना येते, श्रद्धा येते, त्या ठिकाणी लोक ओढ घेतात आणि मग आपल्याला काही बंधनं लादावी लागतात. आणि म्हणूनच हा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे. अगदी आम्ही सुद्धा त्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आम्हाला सगळ्यांना निमंत्रण होतं, पण यावेळी मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला की आम्ही उत्तर प्रदेशातला सुद्धा जो उत्तरी भाग आहे, म्हणजे अयोध्येच्या परिसरातला जो भाग आहे, जसं आपल्याकडे विभाग असतात मराठवाडा, खानदेश, विदर्भ, तसा जो अयोध्येचा जो प्रांत आहे त्या अयोध्या प्रांतातल्याच संत महंतांना त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलंय आणि काही प्रमुख मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलंय. हा विधी आटोपल्यानंतर सगळ्यांनाच दर्शन त्या ठिकाणी नियमित सुरू होईल तशी सूचना मंदिर प्रशासनाकडनं लवकर येईल. पण हा फक्त सगळ्यांच्या आरोग्याची आणि कायद्याची सुव्यवस्था राखण्यासाठीचा घेतलेला निर्णय आहे. आज पंतप्रधान हे संपूर्ण 140 कोटी भारतीयांचं, हिंदूंचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत आणि म्हणून त्यांच्या हस्ते, शुभ हस्ते ध्वजा या ठिकाणी लावल्यानंतर आपण सगळेच प्रातिनिधिक स्वरूपात तिथे हजर असणारच आहोत. पण नंतर आज आपल्याला सगळ्यांना आपल्या घरी बसून आपल्या चॅनलच्या माध्यमातून
समाज माध्यमातनं या सगळ्या हा सगळा कार्यक्रम बघता येणार आहे आणि रामलल्लांचं दर्शन सुद्धा 12 वाजता आपल्या सगळ्यांना घडेल. आणि नंतर यथावकाश आपल्या सोयीने आपल्याला जसं जमेल आपल्या वेळेनुसार आपल्याला उत्तमरित्या शिस्तबद्धरित्या दर्शनही छान होणार आहे. त्याच्यामुळे आज सगळ्यांनी आपल्या घरी राहून हा आनंद साजरा करावा. 12 वाजता आरती करावी, सगळ्यांचं तोंड गोड करावं, प्रसाद भरवावा आणि आजचा दिवस आनंदात आपण सगळ्यांनी नाम संकीर्तनात घालवावा असं आपल्या माध्यमातून माझं महाराष्ट्राच्या जनतेला अगदी आचार्यजी खूप खूप आभार आपले. आपण सविस्तर बोलात आणि आपल्या भावना व्यक्त केल्या त्यासाठी. राम राम जय श्री